त्यांच्याशी आले, त्यांच्याशी आम्ही बोललो. आज उद्या मग त्यांच्याशी चर्चा होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मग तुमच्याशी आम्ही सांगू त्यांना किती तुम्ही सीटा देऊ. डेडलाईन काहीतरी ठेवली असेल, कारण तुम्ही बऱ्याच लोकांशी बोलताय. काहीतरी डेडलाईन असेल, कारण इथं फॉर्म भरणं सुरू झालं आणि अजून काँग्रेस पक्षाच्या चर्चा सुरू आहे आणि कोणाबरोबर जायचं हे नक्की नाहीये. म्हणजे ते नक्की झाल्यावरच्या चर्चा तुमच्या नाहीये, तर जाण्याच्याच चर्चा सुरू आहे. तर यामध्ये कुठेतरी तुम्ही निवडणुकीत मागे पडाल असा तुम्हाला नाही असं वाटत नाहीये. का? आता जानकर साहेबांशी आमची चर्चा पूर्ण झालेली आहे, गवई साहेबांशी आमची चर्चा पूर्ण झालेली आहे, वंचितशी आमची मला वाटतं आज किंवा उद्यामध्ये चर्चा फायनल होऊन जाईल, काही असेल ते. 27 ही आमची डेडलाईन आहे, कारण शेवटी 28ला संडे आणि 29 आणि 30ला फॉर्म भरण्याची तारीख आहे. त्यामुळे आमचं पूर्णपणे चर्चा काही लोकांशी सुरू आहेत आणि सातत्याने आमची लोक त्यांच्याशी बोलतात. म्हणजे तुमचा फायनल निर्णय हा 27च्या आत हो, घ्यायचा. त्याच्या आधीच होणार आमचा. आजच सकाळी एबीपी माझाशी प्रकाश आंबेडकर बोलले आणि त्यामध्ये बोलताना त्यांनी सांगितलं, त्यात तेही बऱ्याच पक्षांशी बोलतात, त्यात काँग्रेसही एक आहे. वेगवेगळ्या शहरात ते वेगवेगळ्या पक्षांशी बोलत आहेत. आता त्यातला महत्त्वाचा भाग हा आहे की प्रकाश आंबेडकरांबरोबर काँग्रेसचा एक इतिहास राहिला आहे आणि तो इतिहास फारसा सकारात्मक आहे चर्चांचा असं वाटत नाही, कारण ती चर्चा बरीच होते पण शेवटच्या क्षणी ती कधीही त्याचं रूपांतर युती किंवा आघाडीत होत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा कुठेतरी त्याच ट्रॅकमध्ये पडलाय असं होतंय का? नाही, मला असं वाटतं प्रयत्न करत राहिले पाहिजे. कधीतरी व्यक्तीमध्ये बदलाव होतात. एकदम मी आशावादी माणूस आहे, निराशावादी कशाला राहायचं. सातत्याने आम्ही बघितलं असेल की त्यांचं आणि आमची विचारधारा एक आहे. माझी अपेक्षा ही काय की ह्यावेळेला संविधान मानणाऱ्या व्यक्तीने सर्वांनी एकत्र यावं आणि मुंबईकरांचा आवाज ऐकून ते सहमत होतील आणि मी आशावादी आहे की ते येतील. आता तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार. एक स्पष्ट झालंय की तुम्ही ठाकरेंबरोबर नाही आणि तुम्ही भाजप बरोबरही नाही. या दोघांमध्ये तुमचा जास्त मोठा शत्रू कोण आहे? आता हे विचारण्याचं कारणही मी सांगते, कारण कधी कधी आपण बघतो की निवडणुकीच्या निकालानंतर नंतरच्या जी आघाडी होत असते सत्तेत येण्यासाठी, तशी जर वेळ आली तर तुम्ही या दोघांपैकी कोणाच्या पाठीशी उभं राहणार की उभंच राहणार नाही? त्यावेळी मी सरिताताईंशी पहिल्यांदा बोलून की मी कोणाच्या मागे उभे राहीन. सध्या आता प्रत्येक ज्यावेळी आपण मैदानात उतरतो त्यावेळी आपण असाच विचार करतो की आपण सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकू. मग तुम्ही त्यांना प्रश्न असा विचारा की काँग्रेस म्हणजे तुम्ही येऊ शकता हे विचार करूनच मी तुम्हाला म्हणते की अशी जर आम्ही आपल्या स्वबळावरतीच करू ना, असं काय. आणि ज्यावेळी करू कोणाशी तेव्हा तुमच्याशी पहिली चर्चा करू. खरं तर मला माहिती आहे की आपला किती व्यस्त काळ सुरू आहे, निवडणुका अगदी समोर आहेत, कार्यकर्त्यांची रीग आहे, मात्र तरीही तुम्ही कॉफी विथ कौशिकसाठी खास हा वेळ काढला, त्याबद्दल डबल धन्यवाद मी केले पाहिजे आपले. आणि येणाऱ्या निवडणुकांसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सरिताताई, खूप धन्यवाद.